हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्ताने सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष आनंदाचं, आरोग्याचं आणि हेल्दी जावं, हॅप्पी जावं, हेल्दी वेल्दी स्ट्रॉंग असावं आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावेत अशी स्वामींचरणी प्रार्थना. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा ब्लॉग आपला गुढीपाडव्यासाठीच बनवलेला आहे. गुढीपाडवा विशेष ब्लॉग आहे आपला. तर नेमकं थोडंसं लेट होतं आहे पोस्ट करायला, कारण की ना 2-3 दिवस माझं तुम्हाला माहीतच, मी मागे आपला एक व्हिडिओमध्ये टाकलंच आहे की मला मेडिकल इश्यू झालेला आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं 2-3 दिवसापासून मी गडबडीत होते. त्यामुळे व्हिडिओ शूट केलेला होता पण एडिट वगैरे करायला मला वेळच मिळाला नाही. तर मग म्हटलं आज तर वेळात वेळ काढून मी जो व्हिडिओ आहे तो एडिट करते. तर आज गुढीपाडव्यानिमित्ताने आहे ना, तर जेवणामध्ये मी आज जास्त तामझाम नाही करणार आहे, कारण की मम्मी गावावरून येणारच आहे. तर मम्मी बोलली की मी तुला पुरणपोळ्या वगैरे घेऊन येते, कारण की शौर्य इतक्या वेळ राहत नाही आणि मिस्टरांना पण गुढीपाडव्याची काही सुट्टी नव्हती, थोडंसं त्यांना पण ऑफिसचं काम होतं. त्यामुळे ते म्हटले की मला सुट्टी नाही. मग त्याला जर त्यांना सुट्टी नाही म्हटल्यावर मग शौर्याची सांभाळायची खूपच हाल होतात, कारण की तो इतक्या वेळ राहत नाही आणि पुरणपोळ्या करायचं म्हटलं बराच वेळ जातो. तर म्हटलं चला जेवढं शक्य आहे आपण तेवढं करूया. तर मग म्हटलं डाळ भात करून घेते. तर सकाळीच मी लवकर उठली, तर दोघं कुकरमध्ये, एका कुकरला भात एका कुकरला डाळ लावून देते. आंघोळीचं पाणी तापलेलंच आहे. तर म्हटलं आता डाळ भात दोघं साईडला दोन लावून देऊ, म्हणजे आंघोळ होईपर्यंत डाळ आणि भात आपलं जे आहे ते दोघं होऊन जाईल. तर चला मी आता माझी आंघोळ वगैरे करून आलेली आहे. छान मस्तपैकी मी आज साडी नेसलेली. म्हटलं चला कधीतरी साड्यांना पण हवा पाणी लागला पाहिजे. तर एकदम साधी सिंपल साडी नेसलेली आहे. तर ही साडी माझ्या मावस नणंदबाईंनी घेतलेली आहे ओटी भरणसाठी. तर मला आवडली साडी, म्हणजे छान आहे. हलकी फुलकी आहे, मस्त लाईट वेट आहे डेली यूजसाठी. तर म्हटलं एखादी 2 साड्या अशा आपल्याकडे असाव्याच, कारण की आता जास्त हेवी वर्कच्या साड्या घालायचं म्हटलं ना, शौर्याला फिडिंग वगैरे करायचं असतं आणि मग एवढं सगळं करून मला सवय पण नाही ना एवढी साड्यांची. तर मला खूप हे होतं, सपोकेशन होतं त्यामध्ये. म्हटलं असे 1-2 एक्स्ट्रा सिंपल साड्या असतात त्या असाव्याच. तर म्हटलं मग त्यामुळे मी हे 2 साड्या, अशा 1-2 साड्या आहेत त्या मी ज्याचे जे ब्लाऊज आहेत ते शिवूनच ठेवले. पण साडी पण तशी मला आवडलीच आहे, छान दिसते मला. तर सकाळी सकाळी छान कॉम्प्लिमेंट दिले नवऱ्याने की छान दिसते तू साडीमध्ये. तर मग आंघोळ वगैरे करून घेतली. म्हटलं बाकीची तयारी वगैरे जी आहे ती नंतर करूया मेकअपमध्ये. तर सध्या पुरता स्वयंपाक बाकी आहे. तर एका साईडला वरण टाकून दिलेलं आहे, एका साईडला चहा ठेवलेला होता. तर असा मस्त चहा वगैरे घेऊन घेते. तर म्हटलं आता डाळ भात झाला, पोळ्या बनवण्याऐवजी म्हटलं श्रीखंड पुरी बनवूया. तर मग आता पुऱ्या बनवते, पुऱ्या बनवून घेते आणि मग श्रीखंड पुरी भजी कुठे असा आपला रेग्युलर जो नैवेद्य बनवतो तसा नैवेद्य बनवायचा प्लॅन आहे. कारण की ते म्हणजे त्यांच्या ड्युटीच्या वेळेपर्यंत, म्हणजे 10 वाजेपर्यंत सगळं आवरलं पण पाहिजे ना. कुठला नैवेद्य वगैरे देऊन त्यांचा डबा वगैरे पण झाला पाहिजे, कारण त्यानंतर शौर्य काहीच काम करू देत नाही. पूर्ण काम दिवसभर तसंच पडलेलं असतं. म्हणून सकाळच्या जे वेळात आहे ना फास्ट आवरून घेते मी. तर तुम्ही पण काय आज गुढीपाडव्यानिमित्ताने काय विशेष करताय, म्हणजे तुम्ही पण आज काय नैवेद्य बनवताय ते मला कमेंट करून सांगा. कारण की आता म्हणजे बघायला गेलं तर आता गुढीपाडव्यानंतर हे आपलं नवीन वर्ष सुरू होतच असतं आणि आपलं मराठी सण असतो आणि आपलं मराठी वर्ष पण चालू होत असतं. म्हणजे आता आपल्या गुढीपाडव्याला जास्तच महत्त्व आहे आपल्याकडे. की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतं, खूप शुभ मानलं जातं. म्हणजे या गोष्टीमध्ये खूप शुभ कार्य पण केले जातात. म्हणजे कोणी घर घेतं, कोणी गाडी घेतं, म्हणजे खूप चांगल्यापैकी हे मुहूर्त खूप चांगलं असतं. पण ह्या मुहूर्तामध्ये सोनं खरेदी करणं पण खूप छान असतं, की म्हणजे सोनं खरेदी करणं एक लकी चाम्पसारखंच असतं. तर मी पण ठरवलं, म्हटलं थोडंफार काय असेल ना सोनं घेऊया. पण सोनं जर बघितलं इतकं महाग आहे, तर काही आपल्याला हेच नाही होत. तर डाळ भात झाला होता, डाळीला फोडणी पण देऊ झाली. तर एका साईडला पुरींचं पीठ वगैरे मळून घेतलं. तर पुऱ्या एकदम सोप्या पद्धतीने बनवते. मोठी लाटून घ्यायची आणि वाटीने कट कट करून घ्यायचं. त्या छान आकार पण येतो त्यांना आणि छान पण दिसतात ना गोल गोल. त्याच्या थोडं ते वाकड्या तिकडे होऊन जातात. ही सोपी पद्धत आहे, फास्ट पण होतं. तर मग आता पुऱ्या वगैरे लाटून घेते. त्यांना दुकानात पाठवलंच आहे श्रीखंड आणण्यासाठी. तर त्याला रात्री उशीर झाला होता म्हणून त्यांनी रात्री आणलं नाही. तर थोडंसं गुढीचं सामान वगैरे पण होतं, हार्डे वगैरे आणण्यासाठी त्यांना पाठवलं. तर इथे आता आपल्या भजनसाठी मी कांदा वगैरे कट करून घेते. तर भजनसाठी कांदा उभा स्लाईसमध्ये कट करते. पण कांदा इतका तिखट आहे की कांद्याने डायरेक्ट रडवलं. कांद्यामुळे इतकं तिखट आलं आणि म्हणजे डायरेक्ट आग होती डोळ्यांची. मग ठीक आहे, आता कांदा टाकल्याशिवाय भजे पण छान येत नाही. थोडासा कांदा उभा स्लाईसमध्ये कट करून घेतला. भज्यांचं पीठ वगैरे रेडी करून ठेवते. एका साईडला तेल तापवण्यासाठी ठेवलेलंच आहे.
तर पुऱ्या पण लाटून झालेल्या, तर भजे कुरडे आणि पुऱ्या वन साईड तमी म्हणजे वन टाईपमध्ये तळून घेते. फास्ट होऊन जाईल एकाच तळामध्ये. पहिले मी कुरड्या तळून घेते, कारण की नंतर कुरड्या उठत नाही तेलामध्ये, आणि नंतर पुऱ्या तळून घेईल म्हणजे, आणि मग नंतर लास्टला भजे, कारण की भजे थोडी तिखट असते तर मग पुऱ्या नको तिखट व्हायला. तर असं शेड्यूल आहे. तर असं करून घेते, थोडंसं सोडाखार वगैरे पण टाकून घेते त्यामध्ये. तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, कारण की असे छोटे छोटे इंटरेस्टिंग जे ब्लॉग आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्नच करते. तर जसं जमेल तसं मला मी ब्लॉग शूट करते आणि करते. पण नेमकं समोरच्या खिडकीतून इतकं उजेड येतं, तर नेमकं ह्या साईडने जर असं मोबाईल जर ठेवला तर तिकडनं ते रिफ्लेक्शन येतं, त्यामुळे एवढे फेसिंग वगैरे जे आहे व्हिडिओची क्वालिटी क्लिअर येत नाही. पण मला तिथे मी थोडंसं काहीतरी जुगाड करून ती खिडकी थोडंसं पॅक करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून जो जास्त सूर्यप्रकाश आहे तो आतमध्ये येणार नाही, तर म्हणजे आणि रिफ्लेक्शन होणार नाही तोंडावरती. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा आजच्या जेवणामध्ये तुम्ही काय काय बनवले, कारण की आज मम्मी गावावरून येणार आहे. तर खापरच्या जे मांडे असतात ते तर खायला मिळणारच आहे, कारण की मम्मी खास मांडे घेऊन येणार आहे. कारण की खूप दिवस झाले मांडे खाल्लेलेच नव्हते, एक कमीत कमी 2 वर्ष झाले. कारण की 1 वर्ष माझे पप्पा वारले, त्यामुळे त्यांच्या याच्यामुळे मी 1 वर्ष गोड खाल्लंच नाही. आणि दुसऱ्या वर्षी गोड खायचं म्हटलं तर मला शुगर होती, प्रेग्नेन्सी होती, त्यामुळे मला तेव्हाही जमलं नाही. आता खूप दिवस झाले, म्हणजे डायरेक्ट 2 वर्षानंतर मी पुरणपोळी खाणार आहे. त्यामुळे खास मम्मी गावावरून पुरणपोळ्या नेण्यासाठीच येते. इथं मागवणार होती विकत, पण मग विकतच्या काय एवढ्या खास येत नाही. तर माझी मम्मी खूप छान पुरणपोळ्या बनवते, तर ती म्हटली की मीच डायरेक्टली तुला गावावरून बनवून घेऊन येते. माझी वहिनी आणि माझी मम्मी असं त्याचा यायचा प्लॅन आहे. आणि असं मी मस्त पोळींचा एन्जॉय करते. तर त्या कुरड्या वगैरे तळून घेते, 1-2 पापड पण तळून घेते, कारण की मिस्टरांच्या पण ऑफिसमध्ये टिफिन द्यायचा आहे. म्हणजे त्याचा एक मित्र तो आज टिफिन आणणार नाही, म्हणजे त्यांचा पण वाटायचा टिफिन द्यायचा आहे. तर असं थोडंसं टिफिन जो आहे तो एक्स्ट्राच बनवायचा आहे. म्हटलं मग थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये मी आजचा स्वयंपाक जो वगैरे आहे तो बनवते, म्हणजे एक माणसाचं तरी पुरेल कमीत कमी. पापड तळून झाले, आता पुऱ्या तळून घेते. पुऱ्या इतक्या छान फुलत आहेत ना, पहिल्यांदा छान छान वाटतं असं ना, गरम गरम पुरी भाजी खायला किती मजा येते. तर असं आहे सर्व. कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून सांगा. मी स्वयंपाकात काय एवढी चॅम्पियन नाही आहे, पण तरी पण म्हणजे ॲटलिस्ट माझं मी बनवलेला स्वयंपाक माझ्या नवऱ्याला आवडतो. म्हणजे जास्त मी खूप हुशार नाही आहे स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये, मला खूप जास्त कुकिंगमधलं इतकं हे नाही. पण ठीक आहे, ॲटलिस्ट पोट भरण्या इतकं तरी मी छान स्वयंपाक बनवते. मला जेवढं जमतं मी तेवढं करण्याचा प्रयत्न नक्कीच करते त्यामध्ये. तर छान असे भजे वगैरे तळून घेतले. इथे आहे तर शौर्याची तयारी वगैरे करून घेतली. बिना आंघोळ केलीच नाही, तरी पण त्याची तयारी करून घेतली. तो डायरेक्ट राहत नाही, म्हणजे पूर्ण घर वगैरे ते आहे ते आवरायचेच बाकी. तुम्ही बघू शकता बेडशीट वगैरे जे आहेत ते रोजच्या रोज काढावीच लागतात, कारण की शौर्यामुळे जास्त आपण बसतो उठतो थोडेसे खराब होतात, त्यामुळे. तर त्याची तयारी करून घेतली. त्याची आंघोळीला तर वेळ नाही, म्हटलं नंतर त्याची दुपारी वगैरे आंघोळ घालत तसं त्याला थोडंसं पुसून वगैरे स्पॉन्जिंग करून त्याची तयारी करून घेतली. तर आता गुढीची तयारी करून घेते. तर गुढी बांधण्यासाठी नेमकी जागा नाही आहे, तर म्हटलं पाटावरती ठेवूया म्हटलं गुढी, म्हणते तुम्ही पाट वगैरे थोडीशी रांगोळी वगैरे इथं करून घेते.
कारण की बांधायला नेमकं ग्रिल वगैरे नाही आहे. आणि तिकडे पाईप आहेत, तो म्हटलं पाईपाला बांधणं काही योग्य नाही, कारण की नंतर मला काढता पण आली पाहिजे मिस्टर ड्युटीला गेल्यावरती. तर म्हणून म्हटलं इथे पाटावरती ठेवूया. आणि गॅलरीत पण इतकी धूळ येते, रोजची जरी गॅलरी साफ केली तरी पण खूप धूळ येते. आणि रांगोळी वगैरे मी तयार करूनच घेते, पण रांगोळी इतकी वाऱ्याने उडते तर उपयोग पण नाही काढून. तर आता म्हटलं इकडे याचा हँडल असतं ना आपल्या दरवाजाचं, त्या हँडललाच बांधूया असं ठरवलं. आणि रांगोळी तर काढायचा उपयोग पण होत नाही, कारण की अति वारं आहे. तर मिस्टर इथे जे आहे ते गुढी उभारून बांधून देत आहे. ते पण नेमके माळ विसरून गेले, आणायला गेले आणि माळच लक्षात राहिली. आणि आता खूप धावपळ झाली आणि ड्युटी जायचा पण वेळ झालेला आहे. तर म्हटलं जाऊ द्या वेळेस, काय माळ पाहिजे असंच काही नाही. ज्याचं महत्त्व आहे, कडुलिंबाचा पाला, हार्डे वगैरे, ते तर आपण लावलेच आहे. छान नवी साडी काढून टाकली आज, नेमकी घडीच मोडलेली होती या साडीची. नवीच आहे, पण मग घडी करून ठेवायचीच होती. तर म्हटलं चला आज गुढीसाठी तीच साडी यूज करूया. थोडीशी काटपदर साडी असते अजून मजा आली असते, छान वाटली असते आपली गुढी. पण ठीक आहे, ही पण छान दिसते. गुढी छान दिसण्याऐवजी पण गुढीचं आपण काऊ भरतो हे महत्त्व खूप छान आहे. तर अशा प्रकारे आहे तो आपली गुढी उभारून झालेली आहे. आणि आता मिस्टर नेमके सगळं आवरून वगैरे गुढी वगैरे करून मिस्टर ड्युटीला गेले, त्यांचा टिफिन वगैरे भरून दिला. तर आता किचनची अशी काय अवस्था आहे की आवरल्याशिवाय पर्याय नाही. तर पहिले तर मी शौर्याला झोपून दिलं, त्याला झोपून दिलं, म्हटलं थोडंसं काम आवरून घेऊया. म्हणजे 2-1 तास गॅप गेलाय मध्ये 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 घरामध्ये गुढी उतरून घेतली, गुढीची पूजा वगैरे करून घेतली, गुढीला नैवेद्य वगैरे देऊन टाकला. आणि तो झोपला आहे तोपर्यंत मी जेवण करून घेते. नंतर मग जेवायला काही वेळ नाही भेटत. पहिले ताट वगैरे आता इथे रेडी करून घेते, जेवण करून घेते. जेवण करून झाल्यावर बाकीचे जे काम आहेत ते आवरत, म्हणजे दिवसभर पण वेळ जसा पुरेल तसा मी काम आवरण्याचा प्रयत्नच करते. तर असं प्रकारे मी ताट रेडी करून घेते, पहिले पोटोबा आणि मग बाकीचे कामं. तर छान डाळ भात, श्रीखंड, पुरी, भजी, कुरडई, असा आजचा आपला मेनू आहे. तर या तुम्ही पण जेवायला. तुम्ही पण छान मस्त गोडाधोडाचं काहीतरी जेवण बनवलंच असेल, पण तरी पण या आपल्या इथे जेवायला. आणि मी साडीमध्ये कशी दिसते हे मला कमेंट करून सांगा. कारण की असं जर तुम्ही जर म्हटलं तू साडीमध्ये छान दिसते, तर मी मधून साडीवरचे जे ब्लॉग आहे तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्नच करेल. तर सकाळचे जे कामं वगैरे होते, गुढीचा जो नैवेद्य होता, तर नैवेद्यामध्ये मी पुरणपोळीचा नैवेद्य देणार होती. पण शौर्य काही राहत नाही आणि एवढ्या वेळ त्याला सांभाळायला कोणी नसल्यामुळे म्हटलं एवढा राडा करायचा आणि सगळं तसंच पडून राहायचं. म्हटलं तो फास्टमध्ये जे काही होईल तो मी नैवेद्य तयार केला. तर मग आज नैवेद्यामध्ये तुम्ही बघू शकता, तर मस्त इकडे डाळ, भात, कुरडई, पापड, पुरी, भजे आणि श्रीखंड असा मी जो नैवेद्य आहे तो आज गुढीसाठी तयार केलेला आहे. तर माझा गुढीला जो आहे तो नैवेद्य वगैरे देऊन झालेला आहे. तर म्हणजे घास वगैरे जे आगारी वगैरे जे टाकतात आपल्याकडे, जे म्हणतात नवीन वर्षाचा जो घास टाकला पाहिजे पूर्वजांना, जे आपले पूर्वज गेलेले असतात त्यांना, तर ते सगळं ते माझी सासूबाई करते. त्याच्यामुळे मला ते करायची गरज नाही आहे. तर मी फक्त आपला एक सण साजरा करावा म्हणून तर आपल्या पद्धतीने जो नैवेद्य देण्याचा जो प्रयत्न आहे तो मी करते. त्याच्यामुळे मला आगारी वगैरे टाकायची नसतेच. तर मग मी आपल्यासाठी जेवणासाठी आजचं असं बनवलं आहे. आणि सकाळीच फास्टमध्ये स्वयंपाक बनवला, कारण की आज मिस्टरांना सुट्टी नव्हती. तर ते सकाळी त्यांना हा जो नैवेद्य बनवला, स्वयंपाक बनवला फास्टमध्ये, त्यांना तो भरून दिला, म्हणजे नैवेद्य काढून ठेवला, त्यांना डबा वगैरे जो आहे तो भरून दिला. तर आता माझा नैवेद्य झाला, गुढी उतरवून झालेली आहे. तर मी गुढी घरात ठेवलेली आहे आणि गुढीला नैवेद्य पण देऊन झाला. तर आता खूप वेळ झालेला आहे आणि खूप भूक लागली, कारण की आज सकाळपासून नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही, कारण की ते ड्युटीला गेले आणि किती वेळपासून मी शौर्यला सांभाळत होती. कसं तरी कुठून त्याला झोपवलं आहे, तर थोडासा वेळ भेटला आहे, तर म्हटलं जेवण करून घेऊ, तर जेवण पण तसंच राहून जाईल. तर चला, तुम्हाला सर्वात आधी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंदाचं, समृद्धीचं, निरोगी आयुष्य लाभो, म्हणजे निरोगी जावं, म्हणजे कुठल्याही प्रकारचे कुणाला आजार नको आणि सगळ्यांना हेल्दी हॅप्पी जे आहे ते हे वर्ष जावं. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, असा होता आपला आज जो आहे तो गुढीपाडव्याचा ब्लॉग. तर जे रुटीन आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलंच आहे, म्हणजे स्वयंपाक बनवला जे काय असेल ते आहे. आणि मी आज नेमकी साडी पण नेसते होती गुढीपाडव्यासाठी.
आणि सकाळी जास्त थोडंसं लवकर उठली होती, म्हणजे कारण की मिस्टरांच्या टिफिनच्या वेळेपर्यंत सगळा स्वयंपाक वगैरे आटपला पाहिजे. कारण की शौर्याला सांभाळून हे सगळं करणं कठीणच जातं, कारण की तो जास्त वेळ राहत नाही. त्याचा खेळणं कमीत कमी 10 मिनटं 5 मिनटं एवढंच खेळता राहतं. त्याच्याजवळ सारखं कोणीतरी बसलेलं लागतं तेव्हा तो खेळतो. तर मग त्यांना पण ऑफिसला जायचं असतं, मलाही काम असतं. मग सकाळच्याच पिरियडमध्ये जे काम होते मी ते आवरण्याचा प्रयत्न केला. तर असा होता आपला आजचा दिवस आणि असं होतं आपलं रुटीन. तर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन येणारे जे छोटे मोठे ब्लॉग आहेत, मिनी ब्लॉग आहेत, लॉंग व्हिडिओज जे आहेत, किंवा माझ्या जे आयुष्यातले जे काही चढउतार आहेत तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्नच करते. काही जे आपले असे स्पेशल ब्लॉग असतील सणासुदीचे तेही तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर चला मी ब्लॉगला इथेच एंड करते. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय.